लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट. धक्कादायक बातमी समोर. लाडक्या बहीण योजनेतल्या या महिलांना सगळ्यात मोठा तोटा होणार. हे काम जर येणाऱ्या 2 ते 4 दिवसात तुम्ही केलं नाही तर तुमचे मागचे राहिलेले किंवा पुढचे येणारे हप्ते तर येणार नाहीच, पण जर विशेष पडताळणी झाली तर तुमचे आलेले पैसे सुद्धा मागे द्यावा लागू शकतात. हा व्हिडिओ फेक आहे, ही माहिती खोटी आहे असं म्हणून हा व्हिडिओ बंद करू नका. खूप सिरियस विषय आहे, खूप गंभीर विषय आहे. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टात त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती. कोर्टामध्ये त्याची केस चालू आहे आणि त्या केसचा जर निकाल महिलांच्या विरोधात लागला तर ही योजना बंद होऊ शकते. तुमचे मागचे पैसे देखील तुम्हाला गमावू लागू शकतात. तर त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काम करायला सांगितलं जाणार आहे ते अतिशय वेगळं आहे. ते करण्याची पद्धत सुद्धा एक विशेष आहे. त्यामुळे आता काय होतंय की एका कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला हे काम करायचं आहे. पुढे दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, रविवार आहे, त्यामुळे गर्दी वाढणार आहे. त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय क्लिअर माहिती तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून हे काम करताना चूक होणार नाही. कारण की चूक जर झाली तर तुमचा दिवाळीचा बोनस, तुमचे मागचेच राहिलेले हप्ते किंवा पुढचा येणारा डिसेंबर जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला मुकावा लागू शकतो. कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात काही दिवसापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली. कोर्ट केस सुरू आहे. या कोर्ट केसचा निकाल जो आहे तो आता अतिशय धक्कादायक असणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओमध्ये 3 अतिशय महत्त्वाचे अपडेट त्या ठिकाणी असणार आहे, जे तुम्हाला जाणून घेणं अगदी गरजेचं आहे. तुम्हाला 1,500 आले, 3 आले, 4.5 आले, 7.5 आले, दिवाळी बोनस आला नाही, गॅसचे पैसे आले नाही किंवा पुढच्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करता आहात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हप्त्यांची तारीख देखील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. पण त्याआधी अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जी केस आहे त्या केसच्या संदर्भात त्या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची अपडेट व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे अतिशय शांततेत ही तुम्ही गोष्ट ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. कारण की हे जर काम तुम्ही केलं नाही तर योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातल्या 3 अतिशय महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत. पहिली अपडेट अतिशय धक्कादायक आहे. पहिली अपडेट इतकी जबरदस्त आहे की ज्यामुळे लाडक्या बहीण योजनेचं भवितव्य धोक्यात येतंय. कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या केसची स्थिती काय आहे ती व्हिडिओमध्ये तात्काळ लगेच आम्ही सांगणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की लाडक्या बहीण योजनेतल्या अशा या महिला, म्हणजे काही सिलेक्टेड, काही मोजक्या अशा महिला आहेत की ज्यांना फार मोठा त्या ठिकाणी ताप वाढणार आहे. त्या महिलांना त्या ठिकाणी परिणाम त्या ठिकाणी जाणवणार आहे. तर कोणत्या त्या महिला आहेत की त्यांना योजनेच्या बाबतीत ही अडचण येऊ शकते, पुढच्या हप्त्याच्या बाबतीत अडचण येऊ शकते. त्यानंतर तिसरे अपडेट लगेच आपण घेणार आहोत. दिवाळी बोनस, त्याचबरोबर 6वा 7वा हप्ता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केलेली आहे ते. आणि व्हिडिओच्या शेवटच्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या. 2 ते 3 दिवसात हे काम अत्यंत तातडीनं करायचं आहे. हे जर काम केलं नाही तर बोनस सोडा, मागचे हप्ते आले नसतील तर ते सोडा, पुढचे हप्ते येणार नाही. आणि ज्यावेळेस पडताळणी होईल तर त्यावेळेस कदाचित तुमचे मागचे पैसे देखील तुमच्याकडून मागून घेतले जाऊ शकतात. तर अशा 4 अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहेत. तर पहिले अपडेट आपण घेऊया, जी आहे अतिशय धक्कादायक, की लाडकी बहीण विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केली होती एक याचिका. आता मागवली सुरक्षा. नेमकं प्रकरण काय? आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी दाखल केली होती. त्यांनी आणखी एक याचिका दाखल केली आणि या याचिकेत त्यांनी सुरक्षेची मागणी केली. आता याचिका काय आहे, कशा पद्धतीने केस चालू आहे, कोर्ट काय म्हटलं आहे हे तुम्ही समजून घ्या, जेणेकरून योजनेविषयी तुमचा सगळा जे डाऊट आहे तो क्लिअर होईल. अनिल वडपल्लीवार यांनी काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली. याचिकेनंतर त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. आता कोर्टाने त्यांना नागपूर येथील पोलीस आयुक्तांना सुरक्षा देण्याबाबत निर्णय दिला. आता त्यांनी याचिका दाखल केली. त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी काय योजना आहे तर या योजनेमुळे जे करदाते आहेत, जे लोक कर भरतात, तर त्यांच्यावर बोजा येत आहे आणि जनतेला हे पैसे वाटण्याचं किंवा भेटवस्तू वाटपाची जी काही ही जी स्कीम आहे तर ही बेकायदेशीर आहे असे घोषित करण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडतो आणि करदात्याचा आर्थिक भार वाढतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण जशी त्यांनी ही केस दाखल केली तसं त्यांना विविध घटकांकडून नाराजीचा सामना करावा लागतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना धमक्याही दिल्या जातात. त्यांना आता त्यांच्या कुटुंबासह जीवाची भीती वाटत आहे. तर तुमचं मत काय आहे?
ही याचिका करणं बरोबर आहे का? ही योजना खरंच बरोबर आहे का? योजना चुकीची आहे का? योजनेमुळे जो महिलांना लाभ मिळाला आहे, महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आलंय, इतिहासात कधीही अशी योजना नव्हती. महिला आज इतक्या खुश आहेत. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत, किती पैसे आले आहेत, कमेंट नक्की करा. जास्तीत जास्त कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत म्हणजे जितका जास्त व्हायरल होईल तितकं जास्त ही योजना सुरू राहण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला बोनस आलाय का? गॅसचे पैसे आले का? कमेंट करा. लक्षात घ्या, योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रति महिना मिळत आहेत आणि आत्तापर्यंत 7,500 रुपये मिळाले. आता ज्या महिलांना पैसे आले नाही तर या महिलांचा नेमकं प्रॉब्लेम काय झाला याच्याविषयी देखील अपडेट आलेली आहे. आणि तुम्हाला जर पैसे आले नसतील आणि पुढचे पैसे येण्यासाठी काय काम करायचं आहे ते लगेच सांगतो. ते काम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की काय होईल, ते काम जर तुम्ही केलं नाही तर नुसते पैसे मागचे येणार नाही, तर मागचे पैसे जे आले नाही ते सुद्धा वापस करावे लागू शकतात. आता काय झालं आहे, आता अतिशय ज्या काही मोजक्या महिला आहेत की त्यांना असं झालं की त्यांना 1 रुपया आला नाही, तर त्या महिलांसाठी ही अपडेट आहे की काय झालं आहे की याच्यामध्ये कारण त्याच्यामागचं असू शकतं की त्यांचं आधारला जे आहे बँक लिंक नसावी, कदाचित त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असावा, कदाचित फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये असावा, किंवा योजनेचे जे पात्र किंवा निकष ज्या अटी आहेत तर त्या अटी त्या महिलांच्या पूर्ण नसाव्यात. म्हणजे महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, व्यक्ती सरकारी नोकरदार असेल, किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल, तर त्यामुळे कदाचित या महिला वंचित राहिल्या असतील. पण जरी नसतील तर जसं या 23 नंतर म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता येणार आहे डिसेंबरमध्ये, तर त्यावेळेस त्यांचे सगळे पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि मग आता हे पैसे येण्यासाठी, दिवाळी बोनस येण्यासाठी किंवा इतरही सगळे पैसे येण्यासाठी तुम्हाला एक काम तातडीने करणं गरजेचं आहे. त्याची लास्ट डेट आहे 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबरपूर्वी तुमच्या ज्या रेशन कार्डची KYC तुम्हाला करून घ्यायची आहे. आता रेशन कार्ड आणि लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याचा काही संबंध, तर जसं तुम्हाला माहिती आहे की केसरी रेशन कार्ड हे मुख्य पुरावा त्याच्यामध्ये धरण्यात आलं होतं लाडक्या बहीण योजनेसाठी. मग त्याच्यामुळे ते प्रमुख डॉक्युमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे काही काम आहे ते जर तुम्ही केलं नाही तर नुसते लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाही तर तुमच्या सगळ्या योजना बंद होऊ शकतात. तुमचं रेशन कार्डमधून नाव कट होऊ शकतं आणि मग परत रेशन कार्डात नाव टाकायला फार अडचणी असतात. तर काय करायचं आहे तुम्हाला, 31 डिसेंबरच्या आधी तातडीनं तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स घेऊन रेशन कार्डमध्ये जेवढे सदस्यांची नावं आहेत त्यांनी सगळ्यांनी रेशन धान्य दुकानावर जायचं आहे. तिथे EPOS मशीन आहे, त्या EPOS मशीनवर अंगठा ठेवून तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. हे का करायचं, तर यामुळे सरकारला कळेल की ॲक्च्युअल लाभार्थी किती आहेत, कुणी मयत झालं आहे का, कुणाचं लग्न होऊन एखाद्याचं नाव कट झालं आहे का. तर या सर्व गोष्टी सरकारला कळतील आणि खरोखरचे जे लाभार्थी आहेत, ॲक्च्युअल बरोबर म्हणजे ओरिजिनल जे लाभार्थी आहेत, तर त्याचा जो आकडा आहे सरकारला कळेल आणि त्याच लोकांना लाभ मिळेल, बोगस लोकांना लाभ मिळणार नाही. आणि ही सरकारची त्यामागची हे आहे. आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील लाडक्या बहीण योजनेचा, अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेत असाल तर नक्कीच तुम्ही देखील हे काम तातडीने करा. राहिला प्रश्न 6व्या-7व्या हप्त्याचा, तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार, आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्यानुसार डिसेंबरमध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. कदाचित तो 1.5चा 2 देखील त्या ठिकाणी होऊ शकतो असंही सांगण्यात आलं होतं. तर ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.